घरच्याच घरी आपल्या छोट्याशा मिनी पार्टीसाठी आपण पावभाजी बनवू शकतो. पण प्रश्न पडतो किती प्रमाण लागेल पावभाजी. तर चला तर मग सुरुवात करूया. मी पाव किलो सगळ्या डिस्क्रिप्शनमध्ये मी डिटेल्स दिलेले आहेत, तर नक्की बघा. मी सगळं प्रमाण देणार आहे. 5 लोकांपासून ते 25 माणसांसाठी मी प्रमाण दाखवणार आहे, तर नक्की बघा. सगळे डिटेल्स आहेत. तर मी सगळ्या भाज्या घेतलेल्या आहेत आणि मी आता फ्लॉवर स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. वाटाणे हे फ्रोझन केलेले आहेत. बटाटा घेतलेले आहेत, त्याचे स्मॉल असे काप केलेले आहेत. आणि चॉपरने कांदा टॉमॅटोसुद्धा छानपैकी बारीक केलेला आहे. शिमला मिरचीसुद्धा चॉपरने बारीक केलेला आहे. पावभाजीचा मसाला, लाल तिखट, आलं लसूणचा ठेचा ह्या सगळं दाखवलं आहे. आणि मी अमूल बटर वापरलेलं आहे. आता कुकरमध्ये तेल घातलेलं आहे 2 ते 3 चमचे. जिरं घालायचं, बटाटा, फ्लॉवर, वाटाणा आणि काश्मीरी लाल मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ. म्हणजे मी 1 चमचा मीठ घातलेलं आहे. सर्व काही एकजीव करायचं आहे. आता या सगळ्या टॉमॅटो आपल्याला घालायचं नाही आहे. अर्धा बॅच आपले टॉमॅटो घालायचं, एकजीव करायचं आणि 1 कप म्हणजे 1 पेला पाणी घालायचं. हे इनफ होतं. आणि 4 ते 5 शिट्ट्या करा कुकरच्या. आता कुकर थंड झालेला आहे. पावभाजीच्या स्मॅशरने आपल्याला स्मॅश करायचं आहे ही भाजी. तुम्ही बघू शकतात पाण्याचं प्रमाण अगदी योग्य आहे, कारण का टॉमॅटोलासुद्धा पाणी सुटतं. तर सगळ्या भाज्या छानपैकी स्मॅश झालेल्या आहे, तुम्ही बघू शकतात. आता मोठी कढई घेतलेली आहे. 4 ते 5 चमचे तेल आणि 2 क्यूब्स आपल्याला बटर्स घालायचे आहे. आता शिमला मिरची बटर मेल्ट होण्याच्या अगोदरच शिमला मिरची घालायची आहे, त्यामुळे जो हिरवा रंग असतो तो टिकून राहतो. आता मी बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे. छानपैकी भाजून घ्यायचा, जास्त लालसर करायचा नाही आहे, त्यामुळे कांद्याला करपटपणा लागेल पावभाजीला. आलं लसूणचा ठेचा घातलेला आहे, ताजाच घालायचा, त्यामुळे एक वेगळीच फ्लेवर येईल. आणि टॉमॅटो सगळं आपल्याला वापरायचं आहे. सगळं काही एकजीव करा चमच्याने आणि कढई 5 मिनटासाठी वाफ द्या. 2 ते 3 मिनटं झालेली आहे. तुम्ही बघू शकतात टॉमॅटो छानपैकी स्मॅश करायचं आहे पावभाजीच्या स्मॅशरने. तुम्ही बघू शकतात छानपैकी भाजी. आता आपण जो मसाला बनवायचा आहे तो म्हणजे अमूल बटर घेतलेला आहे 2 ते 3 चमचे. काश्मीरी लाल मिरची पावडर, पावभाजीचा मसाला थोडासा ठेवलेला आहे. हे सगळं काही बटरमध्ये एकजीव करा आणि कांदा, टॉमॅटो, शिमला मिरची हे सगळं काही एकजीव करायचं आहे. आता मी 1.5 चमचा म्हणजे सुरुवातीला 1 चमचा आणि आता अर्धा चमचा घातलेला आहे. आणि उरलेली पावभाजी हे सगळं काही एकजीव करा. टोटल मिठाचं प्रमाण मी 3 चमचे घेतलेले आहे आणि 2 कप पाणी घातलेलं आहे. टोटल म्हणजे पाण्याचं प्रमाण 3 कप घातलेलं आहे. सगळं पावभाजीचा एकजीव करा आणि बटर घाला 1 चमचा. उरलेली पावभाजीचा मसाला घाला. पुन्हा सगळं एकत्र करा आणि हलकीशी उकळ येऊ द्या 5 ते 7-8 मिनटासाठी. आणि भरपूर सारी कोथिंबीर घालायची. आपली तयार झाली स्ट्रीट स्टाईल अशी ही पावभाजी. नक्की ट्राय करा, कारण का इतकं सोप्या पद्धतीने तुम्हाला मी दाखवलेले आहे. अगदी 5 लोकांपासून ते 25 जणांसाठी मी प्रमाण डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे, तर नक्की बघा. आणि व्हिडिओ आवडल्यास तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. ब्लेस यू. थँक्यू. आणि तुमच्या मित्रपरिवारांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. बाय बाय. लव यू ऑल.